नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या प्रकरणाच्या अभ्यासासाठी आज हा आपण दुसरा भाग तयार करतो आहे. मित्रांनो, आज मी बघा काय केलेले आहे. इथे गुगलवरती जाऊन मी 9 पेज तयार केलेले आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या प्लसच्या साईनवरती आपण जर क्लिक केलं तर पुन्हा एक पेज ॲड झाला. बघा 10वा पेज ॲड झाला. आणि आपण त्या 10व्या पेजमध्ये जर आपण एखादा घटक लिहिला आणि तो समजा त्या प्रकारे आता हा 10वा पेज जो तयार झालेला आहे तो तसाच तिथे ठेवता येतो. तर मी या पद्धतीने आता हा 10वा पेज आपल्याला कामाचा नाही, तर मी या 10व्या पेजला डिलीट करतो. तर बघा, आपण या ठिकाणी जे पेजेस 9 पेजेस घेतलेले आहे, तर पहिल्या नंबरच्या पेजपासून सुरुवात करूया. पहिल्या नंबरच्या पेजवर मी घेतलेलं आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हे तुम्हाला आठवण देण्यासाठी की आपण ज्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. आणि काल आपण याचा कॅन यू रिकॉल सेक्शन बघितलेला आहे. त्यामध्ये गुगल लेन्सच्या मदतीने तिथे विचारलेल्या 3ही प्रश्नांची उत्तरे शोधून त्याचा अभ्यास आपण केलेला होता. तर हा पहिला पेज जो आहे तो आपल्याला उपयोगाचा नाही, म्हणून मी त्याला डिलीट केलेला आहे. आता दुसरा पेज बघा, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हा आपला पहिला घटक जो आहे पाठाचा, तर त्याचं हेडिंग आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. यावर काही व्हिडिओज वगैरे इथे दिसत आहेत, तर आपण याबद्दल थोडं बघू. व्हॉट इज हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस? हेरिडिटी कॅन बी डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम द पेरेंट्स टू द ऑफस्प्रिंग थ्रू द मोड ऑफ रिप्रोडक्शन. हेरिडिटरी चेंजेस कॅन ऑकर ड्यू टू फॉलोइंग चेंजेस. Natural selection, one allele is fixed for the population as it provides a survival advantage. तर हेरिडिटी म्हणजे कालच आपण बघितलं की ट्रेट्स जे आहे मातापित्यांपासून ऑफस्प्रिंगपर्यंत ट्रान्सफर केले जातात. आणि ही प्रक्रिया प्रजनन क्रियेच्या माध्यमातून घडते. एका पिढीनंतर दुसरी पिढी अशा रीतीने ती पिढी जन्म घेत राहते आणि प्रत्येक पिढीमध्ये काही चेंजेस होत जातात. त्याला आपण इव्होल्यूशन असे म्हटलेलं होतं. तर या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन हा शब्द आलेला आहे, म्हणजे निसर्गाची निवड. निसर्ग निवड करतो म्हणजे काय? आपल्या फायद्याची जी काही लक्षणे आहेत, सजीवाच्या फायद्याची जी काही लक्षणे आहेत ती निवडून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित केली जाते आणि तेव्हाच तो सजीव या धरातलावर टिकू शकतो. म्हणजे जगण्यासाठी आवश्यक जे लक्षण आहेत ते दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत राहतात. आणि असं झालं तरच त्या जीवाचे अस्तित्व टिकून राहते. त्याला म्हणतात नॅचरल सिलेक्शन. तर आपल्याला या पेजचं सुद्धा काम नाही इथे. त्यानंतर आता मी इथे लिहिलेलं आहे 3ऱ्या पेजमध्ये हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स का बरं? कारण मी जेव्हा हा पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ वाचला तेव्हा मला लक्षात आलं की यामध्ये पूर्ण जेनेटिक्सच्या हिस्ट्रीबद्दलच दिलेलं आहे. भले हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस असं त्याचं हेडिंग असलं तरी तिथे जेनेटिक्समध्ये कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी आत्तापर्यंत कार्य केलेले आहे त्या शास्त्रज्ञांचे
कार्य इथे विशद केलेले आहे. तर आपण जर का हे हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स असं सर्च केलं तर आपल्याला काय दिसून येते बघा. पहिल्यांदा नाव येतं मेंडेल्स प्रिन्सिपल, म्हणजे ग्रेगर जोहान मेंडेल या शास्त्रज्ञाचं नाव. हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स जर आपण विकिपीडियावरती जर बघितलं तर त्या विकिपीडियावरती हिस्ट्री ऑफ जेनेटिक्सबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे आणि ती माहिती तुम्ही वाचू शकता आणि वाचून आपल्या ज्ञानात भर टाकू शकता. मी इथे या पेजला सुद्धा कट करतोय. मी इथे जोहान ग्रेगर मेंडेल यांच्या पेजवर आलेलो आहे. तर जोहान ग्रेगर मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स म्हणजे अनुवंशशास्त्राचा यांनी विकास केला म्हणून त्यांना अनुवंशशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. तर हे एक धर्मगुरू होते आणि त्या चर्चमध्ये जी बाग होती की नाही, त्या बागेमध्ये ते आपले प्रयोग करायचे. त्यांनी वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग केलेले आहेत. त्यांचे प्रयोग आपल्याला पुढे अभ्यासायचे आहे. तर जोहान ग्रेगर मेंडेल यांनी अनुवंशशास्त्राचा म्हणजे जेनेटिक्स या शास्त्राचा पाया रचलेला आहे. त्यांनी साधारणपणे 1865च्या सुमारास हे प्रयोग केलेले आहे आणि त्यांच्या या प्रयोगांना त्यांच्या जीवनकाळामध्ये कोणी त्याची दखल घेतली नाही. त्यांच्या प्रयोगांना त्यांनी जे पत्र मांडले, त्यांच्या प्रयोगाचे जे डॉक्युमेंट्स होते ते मांडले लोकांच्या समोर, परंतु त्यावेळेला लोकांना ते अट्रॅक्ट करू शकले नाही किंवा त्यांच्या संशोधनाचं खूप महत्त्व सिद्ध करू शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला 1884 साली. तर या ठिकाणी तुम्ही ग्रेगोर मेंडेल विकिपीडियावरती जाऊन त्यांच्याबद्दल जास्तीची माहिती समजून घेऊ शकता. परंतु आपल्याला थोडक्यात बघायचं असल्याने मी या पेजला सुद्धा कट केलं. त्यानंतर ह्युगो डी व्रिस हे पुढचे शास्त्रज्ञ आहे ज्यांनी म्युटेशन थेअरीबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ह्युगो डी व्रिस हे एक डच सायंटिस्ट होते, बॉटनिस्ट होते, जे वनस्पती शास्त्रज्ञ होते. तर त्यांनी म्युटेशन म्हणजे काय, तर जीनमध्ये म्हणजेच गुणसूत्रामध्ये काही बदल घडू नये आणि त्या बदलामुळे एकूणच त्या सजीवाच्या लक्षणांमध्ये सुद्धा बदल घडून येतो. आणि याचं उदाहरण आहे आत्ता आपण बघतोय की कोविड व्हायरस जो आहे, कोरोना व्हायरस डिसीज 2019. तर कोरोना व्हायरस गटातला हा एक व्हायरस जो आहे विषाणू, तो आता नवीन रूप धारण करून आला असे आपण म्हणतो की नाही. तर यालाच म्हणतात म्युटेशन. तर त्याचे जे DNA आहे त्यामध्ये काही बदल झाले, त्यामुळे त्याचे काही गुणधर्म बदलले आणि म्हणून तो जास्त हानिकारक झाला आपल्यासाठी आणि आपण त्याला चांगलंच अनुभवतो आहे. तर ह्युगो डी व्रिस यांनी या प्रकारच्या म्युटेशनबद्दलच अभ्यास केलेला आहे. त्यानंतर वॉल्टर सटन थेअरी. तर वॉल्टर सटन हे सुद्धा जेनेटिक्सचे एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी क्रोमोझोम्सबद्दल अभ्यास केलेला आहे. क्रोमोझोम्स तुम्ही अधिकची माहिती इथे वाचू शकता. प्रत्येक शास्त्रज्ञाची माहिती, भरपूर माहिती आहे, याबद्दल तुम्हाला ज्ञान घेता येणार. जेवढे ज्ञान मिळवता येणार तेवढे मिळवा. आपल्या वेळेचं सुद्धा नियोजन करा आणि पुढे चला. तर क्रोमोझोम्स म्हणजे DNA
हे क्रोमोझोम्समध्ये असतात याबद्दल त्यांनी रिसर्च केलेला आहे, वॉल्टर्स आणि सटन यांनी. त्यानंतर ओस्वाल्ड ॲव्हरी मॅग्लिन मॅककार्थी अँड कोलिन मॅकलॉइड या 3 शास्त्रज्ञांनी मिळून काही रिसर्च केलेला आहे, काही संशोधन केलेले आहे. तर त्यांच्या संशोधनावर अनेक व्हिडिओजसुद्धा उपलब्ध आहे. हे व्हिडिओजसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तर काय केलं त्यांनी या 3 शास्त्रज्ञांनी मिळून संशोधन केले. त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा मिळाला. या 3 शास्त्रज्ञांनी काय केले याची एक झलक आपण बघूया. ओस्वाल्ड ॲव्हरी, कोलिन मॅकलॉइड अँड मॅकलिन मॅककार्थी showed that DNA can transform the properties of cells, clarifying the chemical nature of genes. Avery, McLeod and McCarthy identified DNA as the transforming principle while studying Streptococcus pneumoniae, bacteria that can cause pneumonia. तर बघा मित्रांनो, या तिघांनी मिळून एक रिसर्च केला की ज्यामध्ये त्यांनी हे प्रूव्ह केलं की काही जे व्हिरुलंट बॅक्टेरिया होते, म्हणजे जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया होते, म्हणजे जे रोग तयार करणारे बॅक्टेरिया होते, आणि काही रोग तयार न करू शकणारे बॅक्टेरिया, म्हणजे एकाच बॅक्टेरियाचे 2 प्रकारचे स्ट्रेन म्हणजे जाती. तर त्यांनी एक प्रयोग केला की ज्या स्ट्रेनमुळे रोग होतच नाही तो जर उंदराला आपण टोचला तर त्याला रोग होतच नाही, परंतु ज्याच्यामुळे रोग होतो त्यालासुद्धा जेव्हा हीट केलं आणि एक प्रकारे त्याला मारलं आणि मग ते मेलेले बॅक्टेरिया त्याला टोचले तरी पण रोग झाला नाही. पण जेव्हा हे मेलेले बॅक्टेरिया आणि जे रोग न तयार करणारे जिवंत बॅक्टेरिया या दोघांना एकत्र करून त्या उंदराला टोचलं तर ते उंदर मेले. आता त्यांना प्रश्न पडला की या मेलेल्या बॅक्टेरियामधला असा कोणता घटक ह्या जिवंत बॅक्टेरियामध्ये गेला आणि ते सुद्धा जास्त विघातक बनले. आणि मग त्यांनी एक प्रकारे संशोधनच केले की साध्या रोग तयार न करणाऱ्या बॅक्टेरियाचं रूपांतर व्हिरुलंट बॅक्टेरिया म्हणजे पॅथोजेनिक बॅक्टेरियामध्ये झालं, म्हणजे रोग तयार करणाऱ्या बॅक्टेरियामध्ये ते करू शकले. तर बघा, अशा रीतीने आपल्याला पाहिजे तसे बॅक्टेरिया पण तयार करता येतात, हे लक्षात ठेवा. तर मग ह्या संशोधनामध्ये नेमका कोणता घटक गेला या बॅक्टेरियापासून त्या बॅक्टेरियापर्यंत, यालाच म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. तर त्यांनी आपल्या डोळ्यापुढे काही घटकांना घेतलं, म्हणजे यामधून DNA गेले की यामधून RNA गेले की यामधून काही पॉलिसॅकॅराइड्स गेले की काही प्रोटीन्स गेले, आणि मग त्यांनी एकेका घटकावर प्रयोग केला आणि त्यांना शेवटी सापडलं की नाही, दुसरं कोणताही घटक नाही, फक्त DNA हाच घटक आहे जो या व्हिरुलंट बॅक्टेरियाकडून नॉन व्हिरुलंट बॅक्टेरियाकडे गेला. आणि अशा रीतीने ह्या बॅक्टेरियामध्ये होणारं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते त्यांनी शोधून काढले या तिघांनी, आणि म्हणून त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे. तर यांनी सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे या रिसर्चमध्ये. त्यानंतर फ्रँकोइस जेकोब आणि जॅक मोनार्ड या शास्त्रज्ञांनी सुद्धा रिसर्च केला आणि त्यांनी काही प्रोटीन्स जे प्रोटीन सिंथेसिस केले. म्हणजे हे प्रोटीन तयार करण्यासाठी त्यांना ज्या जीन्सचा अभ्यास करावा लागला त्या
जीन्सचा अभ्यास करून त्यांनी पर्टिक्युलर प्रोटीन तयार केले. म्हणजेच त्याला काय म्हणता येईल, त्यांनी एक मॉडेल तयार केले प्रोटीन सिंथेसिसचे, तर DNA आणि बॅक्टेरियल सेलच्या मदतीने. आणि यामुळे एक रहस्य DNAचं पुन्हा शोधलं गेलं आणि ते पुढे टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA म्हणून पुढे आलं आणि त्याचा आज जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये वापर केला जातो. यांना सुद्धा नोबेल पुरस्कार देण्यात आला. तर जेकोब हे कुठे जन्मले त्यांच्याबद्दलची माहिती, खूप सारी माहिती या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला मी सांगतोय तेवढं पुरेसं नाही, तुम्ही थोडं जास्तीचं सुद्धा स्टडी करू शकता. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी माहिती योग्य वाटली मला तेवढी दिली आहे. आणि तुम्ही आता समजून घ्या की हा विषय फार महत्त्वाचा आहे, उपयोगाचा आहे. तर या विषयाचा उपयोग काय आहे? युजेस ऑफ जेनेटिक्स, फंडामेंटल, MSD मॅन्युअल, कंझ्युमर व्हर्जन. तर यामध्ये या साईटवरती दिलेलं आहे बघा. अंडरस्टँडिंग डिसऑर्डर्स म्हणजे शरीरामध्ये जे दोष असतात, विकार असतात, त्यांना समजून घेण्यासाठी किंवा त्यांचा शोध घेण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो. डायग्नोजिंग डिसऑर्डर्स, या विकारांचं निदान करण्यासाठी. डायग्नोजिंग जेनेटिक डिसऑर्डर्स बिफोर बर्थ, जन्माच्या आधीच आपल्या मुलांना जर काही आजार होत असेल तर त्या आजारांचा शोध घेता येतो जन्माच्या आधीच. त्यानंतर रिस्पॉन्डिंग टू ड्रग्स, म्हणजे जे आपण नवीन नवीन औषधं शोधून काढतो त्यांना आपलं शरीर कसं रिस्पॉन्स देतं, या साऱ्या गोष्टीचा अभ्यास पण या जेनेटिक्सच्या सहाय्याने करता येतो. त्यानंतर ट्रीटिंग डिसीज, या जेनेटिक्सचा स्टडी करून, या जनुकशास्त्राचा अभ्यास करून रोगांची ट्रीटमेंट करता येईल आपल्याला. आज आपण औषधाच्या सहाय्याने रोग दुरुस्त करतो, तर सरळ जनुकामध्ये बदल करून सुद्धा रोगांना दुरुस्त करता येईल जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहे. तर भविष्यामध्ये जीन थेरपी डेव्हलप होणार आणि अशा रीतीने एक ना अनेक फायदे आहे या टेक्निक्सचे. आणि आपण आज स्वतंत्र जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी यासारख्या ब्रँचेस तयार झालेल्या आहेत विज्ञानाच्या. तर इथे आपण आजचा व्हिडिओ पूर्ण करूया विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.